श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीसद्गुरुचरणकमलाभ्यां नमः। सजयते सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्वतमसां राशन्नाशयते विघ्नां। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुदेवीर्तैवै सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। जयाचा जनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पुंडलीकवरदहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। गोवर्धन धर गोपाल नरथ गोवर्धन धर गोपाल नरथ। गोकुल संकट हारी राजा राम। गोकुल संकट हारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। नवनीरदासम नवनीत प्रिय नवनीरदासम नवनीत प्रिय। नवल विनोद विहारी राजा राम। नवल विनोद विहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। दुर्वा सोडूत दुःख विमोचक। दुर्वा सोडूत दुःख विमोचक। दुर्जन संग विहारी राजा राम। दुर्जन संग विहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम।
शरणागत दीना चरणी नेई शरणागत दीना चरणी नेई करुणा दृष्टी निहारी राजाराम करुणा दृष्टी निहारी राजाराम जय जय राम कृष्ण हरी 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 राजाराम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राजाराम ए सद्गुरु राया कीर्तनी ए सद्गुरु राया राया ए सद्गुरु राया कीर्तनी ए सद्गुरु राया हीन दीन परिमणास वाटे हीन दीन परिमणास वाटे इच्छा तव गुण गाया रे इच्छा तव गुण गाया रे कीर्तनी ये सद्गुरु राया राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया मती मंद मी काहीच नेने 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 सांख्य अथवा न्याया रे सांख्य अथवा न्याया रे कीर्तनी ये सद्गुरु राया राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन सद्गुरु ते विनवी निरंजनी चाराया रे निरंजनी चाराया रे कीर्तनी ये सद्गुरु राया राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया मती मंद मी काहीच नेने मती मंद मी काहीच नेने सांख्य अथवा न्याया रे सांख्य
हृदयी कळवळा हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही साधन निर्धारी आन नाही तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम तो देवा परम पूज्य जगी तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा गोपीचंदन टिळा गोपीचंदन टिळा भूतिप्रदं भूषणभूषणाढ्यं श्रियासमेशं शिवशक्रवन्द्यं श्रीयाद्रिवासं प्रियपारिजातं श्रीवेङ्कटेशं शिरसा नमामि श्रीरामकृष्ण मणि तुझ स्मरावे तुझिया नामस्मरणे भव हे तरावे तुला आठवावे तुला मी भजावे अंती हे तव नाम ओटी रहावे आपदाम परहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की महाकालेश्वर भगवान की जय नमः पार्वती पते हर हर प्रस्तुत प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग नाथ महाराजांचा आहे. श्रोते हो, नाथ महाराज आपल्याला या अभंगाद्वारे काय सांगतात की एका भक्ताचं वर्णन केलंय की भक्त कसा असावा आणि भक्ताचं काय भगवंताला आवडतं हे ह्या अभंगामध्ये निरूपण केलेलं आहे. महाराज काय सांगतात, आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम तो देवा परम पूज्य जगी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी. महाराज या अभंगातून काय सांगतात, आवडे देवासी तो ऐका प्रकार. कोणता प्रकार सांगितलाय, भगवंताला काय आवडतं तर भगवंताचं नाम घेणारा भक्त. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस, म्हणजे जो भक्त रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करतो, भगवंताचं चिंतन करतो, भगवंताची कथा कीर्तन ऐकतो, असा भक्त भगवंताला आवडतो, असं अभंगाच्या याद्वारे महाराजांना सांगायचे. श्रोते हो,
गेले 33 वर्ष आपण या ठिकाणी भगवंताच्या नामाची अविरत अशी सेवा या ठिकाणी करत आहे. किती? हे वर्ष 33वे आहे. म्हणजे आजपर्यंत या जागेमध्ये, या भूमीमध्ये मोठमोठे कीर्तनकार येऊन गेले, मोठमोठे प्रवचनकार येऊन गेले. त्यांनी आपल्याला भगवत भक्ती सांगितली, भगवंताच्या नामस्मरणाविषयी माहिती दिली की नाही? बरोबर आहे की नाही? आतापर्यंत म्हणजे 33 वर्षामध्ये या ठिकाणी कितीतरी कीर्तनकार मोठमोठे येऊन गेले, बरोबर आहे का नाही? मग भगवंताचं नाम त्यांनी आपल्याला प्रत्येक वेळेस सांगितलं, भगवंताचं किंवा अरे भगवंताचं नाम घ्या, भगवंताचं नामस्मरण करा. सांगितलं की नाही? प्रत्येक कीर्तनकार हा भगवंताचं नामस्मरण आणि भगवंताचं गुण गायलाच सांगतो. दुसरं काही सांगतो का तुम्हाला? नाही सांगत. म्हणजे गेले 33 वर्ष आपल्याला कथा कीर्तनाद्वारे जरी सांगितलं तरी आपल्या मुखामध्ये नाम येत नाही. येतं का नाम? मग असा जर भक्त असेल, जो कामापुरती भक्ती करणारा जर भक्त असेल, एक दिवसापुरती भक्ती करणारा जर भक्त असेल, तर तो भगवंताला प्रिय होईल का श्रोते? कधीच होणार नाही. ह्या सहजरित्या माणसाला श्रवण करता येतात. जर आपल्या मनामध्ये आळस असेल, मनामध्ये जर बाहेरचे विचार असतील, तर अशाने भगवंताचं नाम मुखामध्ये येणार नाही. काय येणार नाही? तर आपलं चित्त जे या ठिकाणी नाही ना, आपलं चित्त या ठिकाणी नाही. आपलं चित्त भरकटत बाहेर जातं, आपल्या संसारामध्ये जातं, आपल्या प्रपंचामध्ये जातं श्रोत्यो. पण प्रपंचामध्ये जातं. मग प्रपंच कसा आहे? प्रपंच कसा आहे? संसार दुःख मूळ, चहू कडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिन तळमळ. काय आहे? संसारामध्ये जर एखाद्या भक्ताचं जर मन गुंतलं तर हा संसार हे दुःखाचं मूळ आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिन तळमळ. म्हणजे संसारात हे रात्रंदिवस तळमळच करायची आहे. संसारात हे सुख, संसारात सुख आहे का? प्रत्येक जण आपण संसार करतोय ना, आहे का संसारामध्ये सुख? संसारामध्ये सुख नाही. तरी आपण करायचा सोडतो का? नाही. आपण अखंड आपला देह हा संसारामध्येच झोकून दिलेला आहे. ना कधी आपण संसार सोडलाय, ना कधी भगवंताचं नामस्मरण घेतलंय. महाराजांनी काय सांगितलंय? आसोनी संसारी जीवी विगू केरी. म्हणजे संसारामध्ये राहून भगवंताचं नाम घ्या. पर का घ्यायचंय? तर या कथा कीर्तनामध्ये आल्यानंतर भगवंताचं चिंतन होतं, मनामध्ये नाम येतं. म्हणून अशा ज्या ज्या ठिकाणी कथा असेल, कीर्तन असेल, त्या त्या स्थानी माणसांनी जावं. कारण ती भूमी हे भगवंताच्या नामानं पवित्र झालेली असते श्रोते हो. कशानं पवित्र झालेली असते? भगवंताच्या नामानं ही भूमी पवित्र झालेली असते. म्हणून या ज्या ज्या ठिकाणी संतांचं कथा कीर्तन प्रवचन चालू असेल त्या ठिकाणी यायचं. म्हणजे ही जागा कशाची आहे? ही जागा सुखाची आहे. ही जागा सुखाची आहे, ही जागा दुःखाची नाही. दुःख कुठं आहे? दुःख प्रपंचामध्ये आहे. आणि ज्या ठिकाणी कथा कीर्तन भगवंताचं स्मरण आणि नामस्मरण चालू आहे त्या ठिकाणी सुख आहे. म्हणून या ठिकाणी यायचं. याबरोबर या ठिकाणी येऊन नुसतं बसायचंय का? नाही बसायचं. तर भगवंताचं नाव मुखाने घ्यायचंय. बरं, येतं बसल्यानंतर काय होणार आहे? या ठिकाणी बसल्यानंतर आपल्याला मुक्ती प्राप्त होणार आहे. भगवंताने सांगितलंय, देवाची द्वारी उभा क्षण बरी, तेने मुक्तीचारी साधी येल्या. म्हणजे जर तुम्ही भगवंताचं चिंतन नुसतं भगवंताच्या दारामध्ये क्षणभर जरी तुम्ही थांबला तरी तुम्हाला मुक्ती प्राप्त होणार आहे. मग मुखाने नाम घेतल्यानंतर काय होईल? मुखाने नाम घेतल्यानंतर काय होईल तुम्ही हा विचार करा. म्हणून अखंडपणे भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये घ्यायचंय, नामस्मरण आपल्या मुखामध्ये घ्यायचंय, हे महाराज आपल्याला या ठिकाणी सांगतात. आणि जो नामस्मरण करणारा भक्त आहे तोच भक्त हा भगवंताला प्रिय आहे. मला सांगा, ज्या भूमीमध्ये ज्या ठिकाणी आपण बसतो तसा विचार आपल्या मनामध्ये येतो, बरोबर की नाही? आपण एखाद्याच्या लग्नाला गेलो म्हणजे आपल्याला लग्नाचे विचार आपल्या डोक्यात येतात का नाही? का बाजारातले विचार येतात? नाही. म्हणून या ठिकाणी बसायचं, भगवंताचं नाम घ्यायचं आणि आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे.
कोणताही एक देव भगवंताच्या नामस्मरणासाठी निवडा, त्याच्याशिवाय आपल्याला या जीवनाला कुठेही सुख भेटणार नाही आणि कुठेही समाधान लागणार नाही. म्हणून भगवंताचे नामस्मरण करायचे श्रोतेहो. आणि शेवटी काय सांगतात महाराजांनी प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अभंगातून महाराजांनी प्रपंचाविषयी, संसाराविषयी प्रमाण दिलेली आहेत. कशासाठी दिलेत? की अरे बाबांनो, तुम्ही संसार सोडून द्या असं सांगितलं नाही, की अरे संसारात राहा आणि भगवंताचं चिंतन करा. तरी आपण भगवंताचं चिंतन करत नाही. म्हणजे गेले 33 वर्ष आपण जरी कथा कीर्तन ऐकली तरी आपल्या ह्याच्यामध्ये बदल, मानसिक स्थितीमध्ये बदल होत नाही. असं म्हणजे हा एक प्रकारचा दृष्टांत आहे श्रोतेहो. मग आपण कथा कीर्तनातून काय घेतलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण घेतलं पाहिजे. भगवंताचं ज्या वेळेस भगवंताचं नामस्मरण घ्यायला सांगितलं जातं त्या वेळेस भगवंताचं मुखाने नाम घेतलं पाहिजे, हाताने टाळी वाजवली पाहिजे. हे काम या कीर्तनामध्ये आल्यानंतर करायचं आहे. नुसतं कीर्तनामध्ये येऊन फक्त श्रवण करायचं आणि कीर्तनकार काय सांगतात हे ऐकून जायचं असं नाही श्रोतेहो. अशानं भगवंत प्राप्ती होणार नाही आणि भगवंताला हा भक्त प्रियही होणार नाही. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? मुखामध्ये नाम आलं पाहिजे. आणि जो मुखामध्ये नाम घेतो तो पण कसा? नियमाने आणि नित्य पाहिजे. एक छोटासा तुम्हाला दृष्टांत देतो बघा. एक महादेवाचं सुंदर असं मंदिर असतं आणि त्या मंदिरामध्ये एक शिवभक्त हा रोज तो शिवभक्त त्या मंदिरामध्ये येतो. भगवंतापुढे हात जोडणार आणि भगवंताचं नामस्मरण करणार. कैलास राणा शिवचंद्र मोरी, कैलास राणा शिवचंद्र मोरी, फणींद्र माता मुगुटे झळाळी, फणींद्र माता मुगुटे झळाळी. कैलास राणा शिवचंद्र मोरी, कैलास राणा शिवचंद्र मोरी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीण शंभो मज कोण तारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. कैलास राणा शिवचंद्र मोरी, कैलास राणा, कैलास राणा, कैलास राणा शिवचंद्र मोरी, फणींद्र माता मुगुटे जळारी. भगवंताचं नामस्मरण करायचा आणि त्या भगवंताच्या त्या महादेवाच्या मंदिरामध्ये तो दिवा लावायचा, तेलाचा दिवा लावायचा, आरती करायचा, पूजन करायचं आणि निघून जायचा. असं त्याचा हा नियम कित्येक वर्षापासून होता श्रोतेहो. आणि ज्या ठिकाणी आस्तिक आहे त्या ठिकाणी नास्तिक पण आहेत. जसा ह्याचा नियम होता की भगवंताची पूजा करायची, आरती करायची आणि देवाला दिवा लावून लावायचा आणि जायचं, हा जसा ह्याचा नियम होता तसा दुसरा येणाऱ्या नास्तिक वृत्तीच्या माणसाचा दुसरा नियम काय होता की ह्याने जो भगवंताच्या महादेवाच्या देवळामध्ये दिवा लावलेला आहे तो विझवून जायचा. बघा दोन वेगळ्या प्रकारचे भक्त बघा. दोघंही महादेवाच्याच मंदिरामध्ये जात आहेत, पण एक भगवंताचं चिंतन करतोय, नामस्मरण करतोय, दिवा लावतोय आणि जातोय. आणि तो भक्त गेला की हा दुसरा भक्त येतोय, ना भगवंताच्या पाया पडतोय ना भगवंताचं चिंतन करतोय, पण ह्या भक्ताने प्रेमाने आनंदाने लावलेला दिवा विझवतो आणि निघून जातो. झालं बाबा. असे कितीतरी दिवस गेले. मग जो सदभक्त होता त्यांनी मनामध्ये विचार केला, बघा नियमाला पक्का असावं, नियम चुकला की वर्म चुकलं. झालं कित्येक वर्ष हा नियम त्याचा चालू होता, पण त्याने एक दिवस असा विचार केला, अरे आपण एवढ्या दिवस झालं भगवंताला महादेवाला दिवा लावतोय आणि आपण दिवा लावून गेल्यानंतर हा दुसरा भक्त येऊन तो माझा दिवा विझवतोय. ना भगवंत त्याला शिक्षा देतोय ना भगवंत मला प्रसन्न होतोय. मग त्या नियमाचा उपयोग काय? बघा ह्याच्या मनामध्ये आडी निर्माण झाली की आपण हा नियम करतोय हा चुकीचा आहे. मग आज उद्यापासून हा नियम बंद,
हा नियम मोडायचा म्हणले आता आपण दिवा लावायचा नाही आणि महादेवाच्या मंदिरातही जायचं नाही. काही उपयोगच नाही हो म्हटले. दर्शनाला म्हणजे भक्ती करून ना भगवंत प्रसन्न होतोय ना दिवा विजवतोय, त्याला शिक्षा होते. पण दुसऱ्या दिवशी भक्त येणार नाही हा मनामध्ये त्याने संकल्प केल्यानंतर इकडे भगवान म्हणाले पार्वतीला, अगं हा माझा प्रिय भक्त आहे, एवढा भगवत भक्त आहे की हा कित्येक वर्षापासून माझ्या मंदिरामध्ये दिवा लावतोय, माझी आरती करतोय, माझं पूजन करतोय, मी ह्याला उद्या त्याला दर्शन देणार बरं का. बघा, ह्या नियमाचा पक्का असल्यामुळं मी ह्याला प्रसन्न होणार आणि ह्याला दर्शन देणार. हे कुणी ठरवलं? भगवान शिवशंकरांनी ठरवलं. काय ठरवलं? की मी दुसऱ्या दिवशी जाणार आणि त्याला दर्शन देणार. पण ह्याने मनामध्ये काय ठरवलं? की उद्यापासून माझा नियम बंद, मी उद्यापासून मंदिरामध्ये जाणार नाही. झाला हा विषय झाला. दुसऱ्या दिवशी भगवान शिवशंकर त्या मंदिरामध्ये प्रसन्न झालते. आधीच बाबा माझा भक्त येणार आहे, त्याला दर्शन द्यायचंय, म्हणून तो भक्त यायच्या आधी भगवान परमात्मा त्या मंदिरामध्ये हजर आहेत. बघा, ह्याने हा नियम मोडला की मी मंदिरामध्ये जाणार नाही. पण जो नास्तिक भक्त होता ना, त्याने त्याचा नियम चालू ठेवला. काय ठेवला? की हा मंदिरामध्ये जाऊ, दिवा लावू न लावू, आपण तो दिवा विझवायचा. हा नियम त्याचा. झालं बाबा, तो दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये गेला आणि जातो तो काय, साक्षात भगवंता पुढं प्रकट. भगवंतांनी त्याला दर्शन दिलं आणि हे दर्शन दिल्याबरोबर तो नास्तिक भक्त म्हणाला, भगवंता अहो एवढ्या दिवस झालं तुमचा हा सदभक्त दिवा लावत होता, तुम्ही त्याला दर्शन दिलं नाही, पण मी विझवणारा दिवा असून तुम्ही मला कसं काय दर्शन दिलं? असं म्हटल्यानंतर भगवान परमात्मा म्हणाले, अरे ह्याच्यामध्ये तुझी चुकी नाही, चुकी त्या भक्ताची आहे. का? तर त्याने त्याचा नियम मोडला. त्याने त्याचा नियम जर अखंड चालू ठेवला असता तर आज त्याला दर्शन तुझ्या आधी घडलं असतं. पण त्याने नियम मोडला, म्हणजे त्यांनी स्वतःच्या नियमावरती विश्वास ठेवला नाही किंवा तो स्वतःच्या नियमावरती प्रतिष्ठित झाला नाही. त्यानं तो नियम मोडल्यामुळं त्याचं दर्शन हुकलं आणि आज तुला दर्शन झालं. हा गुणदोष, हा गुणधर्म कशावरती आहे? तर आपल्या नियमावरती आहे. तुम्ही कोणताही नियम करा, तो जर जीवापाड जपला आणि नित्य आणि नियमित जर तो नियम पाळला तर नक्कीच तुम्हाला भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संसारामध्ये, प्रपंचामध्ये कुठेही असताना कोणताही एकच नियम करा, कोणताही एक नियम करा. श्रोते हो, अहो नाव, भगवंताचं नाव किती घ्यायचंय? एक क्षणभर नाव घ्यायचंय. किती? फक्त एक क्षण, जास्त नाव घ्यायचं नाही. पण ते कसं घ्यायचंय? नित्य, नियमित आणि निरंतर. हे नाव आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. कारण का? तर आपल्या ह्या देहाचा भरवसा नाही. का? तर क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू. नाशवंत देह जाणार सकळ, नाशवंत देह जाणार सकळ, नाशवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. अरे क्षणाक्षणाला विचार करा. का? तर हा देह पुन्हा नाही, म्हणून भगवंताचं नाम करा, नाम चिंतन करा, अन्यथा दुसरा पर्याय नाही. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. आपला काळ जो आहे ना, हा काळ आपलं आयुष्य खातोय. क्षणाक्षणाला आपलं आयुष्य कमी होतंय. हो, वाढतंय का? नाही वाढत, आयुष्य कमी होतंय. म्हणून भगवंताचं नाम घ्या, भगवंताचं चिंतन करा. म्हणजे काय होईल? तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. मग ते भगवंत कोणताही असो, त्या भगवंताचं नाम कुठलंही असो, ते नाम मुखामध्ये घ्या. ते कसं घ्या? नियमाने घ्या. जर नियमाने जर हे नाम घेतलं तर निश्चित भगवंत प्राप्त होणार आहे. हेच महाराज आपल्याला ह्या अभंगाच्या द्वारे सांगत आहेत.
उत्तर रंगामध्ये अशाच एका सुंदर अशा महादेवाच्या भक्ताच्या आपण या ठिकाणी कथा आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी पूर्व रंगामध्ये आपण या ठिकाणी थांबूया आणि उत्तर रंगाला सुरुवात करूया. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार, नामाचा उच्चार, रात्रंदिवस तुळशी माळ